गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला स्वामीमय अशा साऱ्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप 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 असं सारं स्वागत आहे. तर आज ना पाऊस चालू होता बघा, आणि पावसाचं वातावरण झालं तर जास्त मोठा पण नव्हता, पण झिमझिम रिमझिम असा पाऊस चालूच होता. आणि आपल्या गाई बघा कशा पावसात उभा राहिल्या त्या, आणि चिखल असं झाला ना बसत नाही त्या, मग अशा उभा राहते त्या. आणि आता काय करणार, पावसाला काय पर्याय नसतो बघा, भिजावंच लागतं गायींना. तर चला म्हणलं आज आपल्या यूट्यूब फॅमिलीशी पावसाचं वातावरण, आणि वातावरण पण एवढं छान दिसतंय ना, तर खरंच खूपच भारी वाटतंय. तर म्हणलं चला आपण शेअर करूया. आणि बाहेरचं थोडंसं निसर्गमय वातावरण, आणि ही झाडं आहे ती ना, ती कशी आनंदानं बहरले ती पण दाखवूया. आणि रिमझिम पावसाची बरसात, तर ह्या पावसाचा पण आनंद बघा किती छान वाटतंय. आणि झाडं सगळी फुलले ती, हिरवगार निसर्गमय रम्य वातावरण झालंय, आणि खूपच भारी वाटतंय बरं का. आणि असं रिमझिम पाऊस, आणि शूट घ्यायला तर खरंच खूपच भारी वाटत होतं. तर इकडं आपली गाडी पंढरपूरची वारी करून घरी आली आता. तर मग गाडी पण आपली आता दारात उभा आहे. तर बघा पाऊस, मस्त पाऊस असा, पावसाचा आनंद घेतला. आणि हायवे बघा, तर गाड्या हायवेला तर एवढ्या फास्ट जाते त्या येते त्या, आणि गाड्या एवढ्या फास्ट जाताना येताना ना एवढं पावसाचं पाणी ही होतंय, उडतंय गाड्यांवर. तर खरंच काय विचारूच नका. तर खूप असं भारी वाटतंय. आणि ही ना कुंडी बघा किती छान वाटती. तर मस्त दिसते, आणि खरंच झाडं आनंदाने बघा कशी बहरले ती. आणि निसर्गाला सुद्धा आनंद होतो बरं का. तर आपली पांडुरंगाची वारी संपली, आणि वारकरी आपापल्या सुखरूप घरी पोचलं, आणि पावसाची रिमझिम चालू झाली. तर पावसाची रिमझिम चालू झाली तर वारकऱ्यांना त्रास झाला असता बघा. तर खरंच पावसाने सुद्धा साथ दिली म्हणजे बघा. आणि वारकरी घरी गेले की भरपूर पाऊस आला, आणि आपल्या चंद्रभागेला सुद्धा पूर आलाय बघा. तर ही बघा गाड्या कशा चालल्या त्या, आणि वातावरण किती छान दिसतंय बघा. मला वातावरण खरंच खूपच आवडलं. आणि गाडी जाताना बघा गाडीचं रोडचं पाणी कसं ही होतंय. तर पावसात असा प्रवास त्यांचा चालू आहे. आणि निसर्गाला आनंद किती झालाय बघा तुम्ही. गगनात मावन आहे निसर्गाचा आनंद. तर पाऊस असा पडला की खरंच निसर्गाला सुद्धा खरंच खूप छान वाटतं बरं का. तर आपलं इकडं संध्याकाळचं टायमिंग झालं, आणि बघा कसा अंधार पडलाय. तर माझं ना सगळी कामं झाली होती, धारा काढून झालत्या, गाई मोकळ्या सोडून दिलत्या, आणि चिखल आहे. पण चिखलात आपल्याला काम केल्याशिवाय तर पर्यायच नाही बरं का. किती पाऊस येऊ द्या, भिजत म्हणलं तरी आपल्याला धारा काढाव्याच लागते त्या. तर मग आज काय झालं, गायींची सगळी कामं पण जरा थोडीशी लवकरच आवरली होती. आणि दिरांचा आमच्या प्लॅन काय झालता माहिती आहे, की आज हॉटेलला जेवायला जायचं. तर लवकर आवरा सगळ्यांना सांगितलं होतं आज. आणि आमच्यात ना सगळ्यांच्यात गाय येत्या, आमचे जेवढं दीर आहेत ना तेवढं सगळ्यांच्यात गाय येते, बिगर गाईचं कुणीही नाही बरं का, प्रत्येकाकडे आहे त्या. तर मग गायींची कामं आवरल्याशिवाय आम्हाला बाहेर कुठं जाताच येत नाही. तर मग सगळ्यांना सांगितलं होतं की गायींची कामं आवरून घ्या, आणि सगळी मिळून आपण एकत्र जेवायला जाऊया. तर आमचं दीर आहेत बघा. तर त्या दिरांनी आम्हाला पार्टी दिली ती हॉटेलला जेवायला नेण्याची. तर मग चला म्हणलं पटपट आवरूया, थोडंसं शूट घेऊया, थोडंसं काम पण आवरूया. तर काम आवरून झालं, आता फक्त आवरायचं होतं, साडी घालायची होती. आणि माझी ना तब्येत पण थोडीशी खराब झाली पावसामुळं, सर्दी आणि वातावरण असं झाल्यामुळं. आणि तर म्हणलं चला आपण आवरून घेऊया, आणि आवरायचं आहे आता. तर पाऊस तर असा बारीक बारीक आणखीन पण चालूच आहे. तर म्हणलं
चला आणि चला आनंद घेऊया आपण, जाऊया जेवण करायला. तर असं एकत्र फॅमिली आणि एकत्र कुटुंबासोबत खरंच खूप छान वाटतं बरं का. आणि खूप आनंद होतो की असं मिळून सगळ्यांनी जायला. तर मग म्हणलं चला आवराआवर चालू होती आणि माझं थोडंसं शूट काढायचं पण चालू होतं. तर मग म्हणलं आवरून घेऊ आणि चला निघूयात. राहुंचं इकडं चालू होतं बास करा शूट घ्यायचं आणि असं सपोर्ट केला पाहिजे बघा. तर आता बाहेर कोंबडा बघा, त्याचाच आवाज येत असेल तुम्हाला जास्त. तर त्यांचं ना चालू असतं बास करा शूट घ्यायचं, बास करा. आणि आज ना मी आता आवाज माझा जरा व्यवस्थित येत नाही म्हणून माईक पण मागवलाय. आणि ती माईक ना आवाज चांगला येण्यासाठी म्हणलं आपल्याला उपयोगाला पडेल. तर बघू आता आज माईक जोडून पण घेतलाय माझ्या जावच्या मुलाकडं. आणि आज मी माईक जोडून आवाज कसा येतोय आपल्या व्हिडिओला ती नक्कीच शूट घेण्याचा प्रयत्न करीन. पण मला अगोदर जायचं आहे हॉस्पिटलला, कारण का माझी तब्येत आहे खराब. तर आलो मग आवरलं सगळ्यांनी आणि आलो हॉटेलला. आणि ह्या माझ्या ना सगळ्या जाऊबाई आहेत बघा. एवढं चेष्टा मस्करी आणि ह्यांचं चालू होतं उंचीप्रमाणे उभं राहायचं आणि मगच फोटो काढायचं. तर अगोदर आम्ही जेवणाचा आनंद घेतला. आणि ही सगळी माझी दीर, जाऊबाई आणि जाऊबाईंची मुलं आणि ही माझी आहो आणि हे आमचे पलीकडे दीर आणि ही आमचे छोटं दीर. तर बघा ह्यांना व्हिडिओमध्ये यायला खरंच खूप आवडतंय. त्यांनी सांगितलं की शूट घ्या. मी म्हणलं मी तुमचा व्हिडिओ टाकणार आहे. तर हो टाका. तर मग घेतलं शूट. तर बघा ह्यांना पण कसं बोलवतात ती. तर गोंधळ होता बरं का जास्त, म्हणून मी वाईस करते. आणि खरंच खूप भारी वाटलं बरं का. आणि ही आमच्या जाऊबाई आहेत आणि ही माझे दीर आहेत आणि हे आमचे आहो. ते तर तुम्हाला माहिती आहे, कारण का मी दाखवते कधीमध्ये असं व्हिडिओमध्ये. तर त्यांची एवढी मस्करी चालू होती आणि चेष्टा करत होतं. तर मी काढला व्हिडिओ आणि म्हणलं नक्कीच पोस्ट करणार. तर आणि बघते आता व्हिडिओ. मी चॅनलचं नाव पण नाही सांगितलं. तर त्यांनी हुडकून माझं चॅनल काढलं आणि व्हिडिओ बघतात आणि हसतात मला की असं म्हणला तसं म्हणला, असं त्यांचं चालू असतं. तर मग इकडं माझं चालू होतं. तर इकडं आमच्या जाऊबाईंचं आणि दिरांचं फोटोशूट चालू होतं. इकडं मुलांचं झोका खेळायचं चालू होतं. तर बघा असं फॅमिलीसोबत एकत्र गेल्यावर किती आनंद होतो आणि खरंच खूप छान वाटतं बरं का. तर ही माझ्या जावची मुलगी आहे आणि इकडं माझ्या जाऊबाईंचं पण फोटोशूट चालू होतं आणि दिरांनी शूट घेतलं ही. तर सगळ्यांचं फोटो काढायचं चालू होतं. जेवण झालं तर मस्तपैकी आणि आता घरी जायचं